चला आज मी तुम्हाला करडईची भाजी बनवून दाखवणार आहे. एकदम साधी सोपी आणि चवीला खूप अप्रतिम लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, ही बघा करडईची भाजी इतकी मस्त आहे, एकदम कवळी कवळी आहे. तर चला आपण हिला तोडून घेऊ आधी. तसं ही भाजी तोडताना ही जास्त कवळी असते आणि पटकन शिजती, त्याच्यामुळं फक्त हिचे देठ थोडेच टाकायचे आणि ही पूर्ण अशी पानं घ्यायचे हिचे. ही लगेच शिजती भाजी. ही अशी एवढं हे टाकून द्यायचं आणि अशी देठापर्यंत घ्यायची. आता ही सगळी अशी तोडून घेते. तर बघा मस्त तोडून घेतली अशी. आता हिला काही जास्त बारीक कापायची गरज नाही आहे, कारण ही भाजी लगेच शिजत असती, त्याच्यामुळे हिला आता थोडंसं बारीक करून घेते. तर बघा चांगली भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि धुवून हिला पाणी नितळायला ठेवले. आता हे पाणी नितळते तोपर्यंत मी 2 कांदे कापून घेते. तर बघा इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी थोडे, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कारण हे मिरच्या तिखट आहेत म्हणून मी 4 घेतल्या. थोडंसं अर्धा चमचा जिरं घेतलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर आता हे जाडसर मिक्सरमधून काढून घेते. तर बघा हे असं जाडसर काढून घेतले. तर बघा आता कढई तापायला ठेवली, त्याच्यात 2 चमचे तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे टाकले तेल. तर बघा तेल तापलं आहे आपलं. आता त्याच्यात मी हे 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत, ते कांदे टाकले. कांद्याला चांगलं भाजून घेऊ. आता बघा कांदा चांगला मऊ झाला आहे. आता हे जे वाटण काढलं होतं जाडसर, ते वाटण टाकून देऊ याच्यात. आणि ह्याला बारीक गॅसवर मस्त खरपूस भाजून घ्यायचं, कारण लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे कच्चे आहेत ना, तर ह्याच्यात चांगले फ्राय झाले पाहिजे. बघा आता हे चांगलं खमंग भाजलं आहे मस्त. तुम्हाला जर कच्चं नसेल टाकायचं, तुम्ही शेंगदाणे आणि मिरची भाजून घेतली तरी चालतं, आणि तसं टाकलं तरी पण छानच होती ही भाजी. आता आपली भाजून झालं. आता जी भाजी चिरून घेतली होती मी, ती टाकून देऊ त्याच्यात. आणि या भाजीत मीठ लगेच नाही टाकायचं, याला चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी कमी झाली की मग मीठ टाकायचं, कारण मिठाचा अंदाज काय होतो कळत नाही. आपण जर लगेच मीठ टाकलं तरी भाजी नंतर शिजून कमी होती, त्याच्यामुळे मीठ लगेच नाही टाकायचं. त्याला चांगलं खालीवर परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं लागेल तसं टाकायचं मीठ. आणि याला खालीवर करून 2 मिनटं झाकून ठेवायची. मीठ आता उशिरा टाकलं त्याच्यामुळे ही भाजी जास्त गाळ होणार नाही आणि छान लागते. मग नाहीतर मग मीठ आधीच टाकलं तर ती एवढी गाळ होती ना भाजी, ती खायला पण चवीला छान लागत नाही. सध्याला 2 मिनटं झाकून ठेवलं की होऊन जाईल ही भाजी. तर बघा आता 2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवते. तर चला आता चेक करू आपण झाली का. झाली बघा, सगळं पाणी आटलं आणि अशी मस्त झाली. जास्त गाळ नाही शिजलेली, जशी आपल्याला पाहिजे तशीच झालेली. हे बघा मस्त झाली. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.